यस तर एक रंगतदार मॅच पाहायला मिळते. एका बाजूला टीम जय हनुमान खोनी आणि एका बाजूला टीम जय दुर्गा रामवाडी. यस प्रथमतः नाणेफिकेचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण निवडले. आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी ते म्हणजे रामवाडी संघाला. यस फलंदाजी कशा प्रकारची होते बघायचे. यस तर अच्छा अच्छा अरे आवाज ओळखला नाही मी तुझा. ठीक आहे ठीक आहे. ओके 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 ब्रो. या नंबरचा नवीन घेतलास काय? हॅलो नवीन नंबर घेतलाय का? यस वळतोय मॅच कडे. एक रंगतदार मॅच पाहायला मिळते. सज्ज होतोय गोलंदाज दक्ष चिंगोले. पहिला चेंडू घेऊन हा चेंडू हवेत होता. इथे मिसफील्ड पाहायला मिळाली. चेंडू निघून जातोय पॉईंटच्या रेजर मध्ये. एक धाव अंकित केली. दुसऱ्या धावेचा देखील पलटवर आणि 2 धावा या कंप्लीट केल्या जातील. आणि 2 धावेच्या जोरावरती चांगली सुरुवात म्हणता येईल रामवाडी संघाची, कारण की डबल सिंगलने सुरुवात केली गेली आहे. अगदी 2 फलंदाज एका बाजूला दिशांत तर एका बाजूला करण. करणच्या बॅटमधनं चांगला फटका पाहायला मिळाला होता. दरम्यान दरम्यान योगेशजी दळवे यांच्या माध्यमातून या दोन्ही संघांना शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर या टुर्नामेंटला देखील शुभेच्छा आल्यात. एक गोड पर्सनॅलिटी योगेशजी दळवी मॅन फ्रॉम धोंडा वडवली यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. धन्यवाद योगेशजी दळवी. तर मी वळतोय मॅच मध्ये पुन्हा एकदा. तर इथे मात्र धाव जमवली जाईल ती 1 आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते. दक्ष शिंगोले पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजीवरती. यस जर खोनी संघाचा विचार केला तर खोनी संघाने नक्कीच याच मैदानामध्ये गेल्या 2 आठवड्यापूर्वी एक थैमान घातला होता आणि ती विजयाची झून फायनल पर्यंत दिली होती. पुढचा चेंडू इथे हवेत मिस टाइम स्ट्रोक. आतिश चेंडूला करतोय कलेक्ट आणि विकेट क्रमांक पहिला आदरा बसताना रामवाडी संघाला. नक्कीच आपण बघू शकता रिप्ले मध्ये मिस टाइम स्ट्रोक होता आणि मिडॉनच्या क्षेत्रामध्ये दर्शन होता तिथे क्षेत्ररक्षक आणि दर्शनाने अप्रतिम झेल पकडली गेली आणि त्याच्या माध्यमातून विकेट क्रमांक पहिला हादरा बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस फलंदाज होतोय आउट. यस गोल्डन टकचा शिकार ठरतोय. पहिला चेंडू फेस करताना बॅटच्या फेसवरती तेवढा चेंडू आला नाही. नवीन फलंदाज मैदानाकडे विनायक. यस कर्णधार स्वतः कर्णधार मैदानाकडे रवाना झालेत. या जिम्मेदारी खांद्यावरती घेतली कर्णधाराने आणि त्या जिम्मेदारीला सार्थक ठरतोय का. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल करण. नॉन स्ट्रायकर एंडला कर्णधार विनायक आणि गोलंदाज सज्ज होतोय दक्ष चिंगोले पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवरती. यस हा देखील एक लढवय्या आहे आणि याला देखील विकेट टेकर म्हणून गोलंदाज ओळखला जातो, कारण की जेव्हा जेव्हा गोलंदाजी देईल कर्णधार तेव्हा तेव्हा आपल्या संघासाठी विकेट घेऊन देतोय आणि अनेकदा बघितलंय. तोच लक्षात पुन्हा एकदा सज्ज होतोय.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू हवेत, इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, पण काय चुकी घडली कर्णधाराकडनं, कारण की हे झील घ्यायला पाहिजे होती, पण रनआउटची संधी आणि इथे होतोय रनआउट. बघा ही स्ट्रॅटेजी देखील होती, कर्णधाराला परत पाठवायच्या जोरावरती कुठेतरी पाठवलंय आणि आता मैदानामध्ये जातोय या संघाचा तारणहर्ता, या संघाचा करता धरता आणि एक लढवय्या अक्षय कासार. या दरम्यान खोनीगावचे कैलासजी पाटील यांना मी विनंती केले शाही सन्मानात व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर अक्षय कासार सज्ज होतोय नॉन स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते दक्षत आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू अगदी वेगाने शरीरयष्टीवरती आला, वेट केला चेंडूला आणि दिशा दिली. एस प्रमोद चेंडूला अडवतोय, फिकीपर्यंत बॅकअप खूप चांगला होता. एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये ती तब्बल 4 या आकड्यावरती. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. गोलंदाज दक्षत पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. या चेंडूचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाले, 1 रनआउटच्या माध्यमातून आणि 1 विकेट पाहायला मिळाला कॅच. यास पुढचा चेंडू इथे स्ट्रॉंग अपील केली होती, पण नक्कीच पंच तटस्थ आहेत आणि पंचांनी दर्शवला की हा चेंडू असेल निर्धाव आणि निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती 2 विकेटच्या नुकसानवरती 4. नक्कीच एक रनआउटची विकेट पाहायला देखील मिळाली आपल्याला आणि एक झेलच्या बादच्या स्वरूपामध्ये बिडावच्या क्षेत्रामध्ये चुकी झाली. पहिला विकेट परतावं लागलं होतं फलंदाज करण याला आणि त्यानंतर त्याच्या पाठोपाठ दिशांत हा देखील आउट झाला. माफ करा, विनायकांनी दिशांत हा आउट झाला आणि करण आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. या सलामीसाठी करण गेला होता, या वैयक्तिक 3 चेंडूंना फेस केला आणि 3 चेंडूमध्ये करण यांनी धावा जमवल्या गेल्या त्या 4, म्हणजे 4च्या 4 धावा या करणच्या बॅटमधनं आल्यात. पहिला षटक पॉवर प्लेचा होता, पण पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली दक्षच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असेल आणि मी अनेकदा उल्लेख करतो आणि पुन्हा एकदा उल्लेख करीन, खोनी संघाचा अभिमन्यू म्हणजे अतिश सज्ज होते गोलंदाजीवरती. याला उपमा दिली आहे अभिमन्यूची, कारण की त्या प्रकारचं काम करतोय, कारण की हा चक्रव्यूह मध्ये घुसतो देखील आणि चक्रव्यूहला फोडून बाहेर येतो देखील. पण यावेळेस अक्षय कासारच्या विपक्षामध्ये कशा प्रकारचा अभिमन्यू सार्थक ठरतोय हे बघावं लागेल, कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल, कारण की 101 मातब्बर संघ एकामेकासमोर भिडतील आणि खरी लढाई काय असते, खरी टसन काय असते ती आज या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यस गोलंदाज सज्ज होतोय आतिश, स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल करण. पॉवर प्लेचं निर्बंध हटवलं गेलंय, खेळाडूंना मात्र परमिशन दिली आहे बॉन्ड लाईनचा ताबा घेण्याची आणि तिथून कसा खेळ केला जाईल. पहिला चेंडू अतिशाचा, हा चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर वेगाने फलंदाजाच्या अंगावरती आला आणि त्यानंतर सॉफ्ट हँडने चेंडूला दिशा दिली. क्रिकेट विश्वामध्ये आपण अनेकदा बघतोय चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार, हेच अनेक संघांकडनं पाहायला मिळालं आणि तेच इथे पाहायला देखील मिळालं. चांगला चेंडू होता गोलंदाजाच्या माध्यमातून, ते मात्र फलंदाजाने ओळखलं आणि कुठच्याही प्रकारची रिस्क न घेताना एक सिंगल धाव जमवली गेली आणि त्या सिंगल धावेच्या जोराने धावसंख्या 1 वाढते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता अक्षय कासार, इथे मात्र फंबल होतंय, एका जाग्यावरती उभं केलाय. बघा म्हटलं होतं ना की आतिशच्या विरोधामध्ये अक्षय कासार ही मॅच बघण्यासारखी असेल, हा बॅटल बघण्यासारखा असेल आणि तो बॅटल दाखवला जातोय. पहिला चेंडू एका जाग्यावरती उभं केलंय, काय करेल आता अक्षय, पलटवार देईल का पुढच्या चेंडूवरती आतिशच्या विरोधामध्ये. एका बाजूला अभिमन्यू तर एका बाजूला अक्षय.
2 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 5. तिसरा चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक आणि होतोय जेल. येस, नक्कीच मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये कुठेतरी उतरला आणि एक मोठा मासा गळाला लागला. बघा, म्हटलं होतं ना अभिमन्यू आहे आणि जेव्हा जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा तेव्हा 100% आपले देत असतो. अनेकदा याची उपमा गोड केली जाते आणि ती का केली जाते, ती काची उत्तरं पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखवली गेली आहे. आतिश यस, अप्रतिम गोलंदाजीचा मुजारा पाहायला मिळतोय. यस, आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय, दीपेश. अगदी दोन्ही संघांना ड्रेसिंग आणि चेसिंग हे आपले असोसिएशनचे रूल आणि ते नव्हते. दोन्ही संघांचे मात्र एका संघाच्या 12व्या खेळाडूकडे नव्हते आणि एका संघाचे ड्रेसिंग नव्हती, त्यामुळे मात्र ती कॅन्सल केली गेली आहे. म्हणजे दोन्ही संघांना पेनल्टी प्लस प्लस मायनस असा रूल जो आहे मॅथमॅटिक्सचा, तो रूल आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान आतिश पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या पुढच्या चेंडूवरती. हा चेंडू उडवलाय, इथे देखील दक्षात झेल खाली येतोय आणि झेल विसावली जाते. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मासे लावलेत गळाला. नक्कीच जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 5 या आकड्यावरती. आतिश जसा गोलंदाजीवरती आला, बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले आणि एका गोष्टीकडे नोटीस जर केलं तर पहिल्या षटकामध्ये देखील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती विकेट होता आणि यावेळेस देखील दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती विकेट आहे. म्हणजे कुठेतरी षटकातला तिसरा आणि चौथा चेंडू हा रामवाडी संघाला घातक ठरलाय. विकेट हॅट्रिक वरती सवार असतील. विकेट हॅट्रिक क्रमांक 3 या टुर्नामेंटची आतिश पूर्ण करेल का? यस, पहिली विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली, दुसरी देखील पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये आणि आज तिसरी विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का? आतिश गोलंदाजीवरती सज्ज पुन्हा एकदा. हा चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चारबॉल होतोय. दक्षतकडनं चुकी झाली, फंबल झाला आणि रनआउटची देखील संधी. पंचांचा इशारा, आउट. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. जसं एका गोष्टीकडे जर बघितलं गेलं तर करण सलामीसाठी आला होता. एका बाजूने विकेट पडतात पण एका बाजूने विकेट थांबून धरलेत आणि धावसंख्या फलकावरती पाहायला गेली तर 6, म्हणजे ती 6च्या 6 धावा करणच्या बॅटमधनं आल्यात. म्हणजे त्याला कोणी साथ दिली नाहीये. अगदी जर बघायला गेलं तर दिशान, त्याचबरोबर विनायक, त्याचबरोबर अक्षय कासार, खूप साऱ्या अपेक्षा होत्या याच्यावरती पण तो देखील आशेचा किरण ढळताना पाहायला मिळाली. त्यानंतर दीपेश हा देखील कुठेतरी परतलाय आणि त्याच्या पाठोपाठ लवेश. म्हणजे जर विकेटचा विचार केला तर आतापर्यंत मैदानामध्ये 5 विकेट पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय, साहिल. यस, इथून मी एकच म्हणेल की एक चांगली पार्टनरशिप जमावी लागेल. करण याला साथ द्यावी लागेल. जर करणला साथ दिली तर करण नक्कीच एक चांगली फलंदाजी करू शकतो. विकेटचा जर विचार केले तर 5 विकेट मैदानामध्ये डाऊन आहेत. 6व्या विकेटसाठी हा खेळ पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज साहिल, नॉन स्ट्रायकर एंडला. गोलंदाज आतिश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. फिकी पर्यंत एक धावी कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 7 या आकड्यावरती. या चेंडूचा जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 ही धावसंख्या. पहिली मॅच आपण बघितली आजच्या दिवसातील, ती देखील लो स्कोरिंगची झाली होती आणि इथे देखील लो स्कोरिंगची मॅच होती की काय याच्याकडे लक्ष लागलंय.
तर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 7 आणि विकेटचा जर विचार केला तर 5 विकेट डाऊन आहेत. ज्यामध्ये एक विकेट घेतलाय दक्षताने, एक 2 विकेट घेतले आतिशाने आणि 2 विकेट रनआउटच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यापुढील होणारी मॅच ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव आणि वकी स्पोर्ट्स महापोली बी. यस गोलंदाज सज्ज होते षटक क्रमांक 3 घेऊन दर्शन. पुढचा चेंडू दर्शन याचा, इथे पंचांकडे दात मागितली होती पण पंचांचा इशारा येतोय निधाव चेंडू असेल आणि या निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली गेली आहे ती 8 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते दर्शन. पुढचा चेंडू, हा चेंडू सॉफ्ट हँडने चेंडूला दिशा दिली आहे नक्कीच. पाठीमागे खेळाडू एक्स्ट्रा कव्हर पासून धावत येऊन चेंडूला कलेक्ट करून फेकीपर्यंत एक धाव कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती 9 आकड्यावरती. याच मंदगतीची सुरुवात आहे पण कुठून तरी या मंदगतीला वेग द्यावा लागेल. असं म्हणतात ना की बूंद बूंद से सागर भरता है, उसी तरह से एक एक रनों से अपनी मंजिल बढ़ा रहे दोनों भी बल्लेबाज. लेकिन आता एक एक धावेने मात्र मंजिल वाढणार नाही. जर मंजिल एका चांगल्या पोझिशनवरती नेऊन ठेवायची, एक मजबूत पाया बांधायचा असेल तर आक्रमकता दाखवावी लागेल. पुढचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न होता, निघून गेल्या रक्षकाच्या हातामध्ये. त्याच्या जोरावरती धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावेल ती 9 आकड्यावरती. असं बिकट परिस्थिती, ज्या प्रकारे गोलंदाजी कव्वाड ए संघाने केली होती तीच गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूवरती लॉफ केलाय शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. दक्षा शिंगोलेकडनं झाली आहे चुकी पण बॅकअप चांगला होता आणि त्याच्या जोरावरती धाव मिळती 1 आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते दुहेरी आकड्यामध्ये. 5 विकेटच्या नुकसानवरती 10, म्हणजे 5 ला 2 ने जर गुणलं गेलं तर 10 वरती जाऊन पोहोचेल तेवढी धावसंख्या पाहायला मिळते. मागच्याच मॅच मध्ये देखील ही परिस्थिती होती, 5 विकेटच्या नुकसानवरती 10 धावसंख्या आणि इथे देखील. म्हणजे आजचं वातावरण कुठेतरी फलंदाजांना साथ देत नाही असं परिस्थिती मैदानामध्ये आहे की काय. इथे पंचांचा इशारा येतोय आउट आणि ज्याच्यावरती होत्या अशा अपेक्षा तो दिवा मावळताना पाहायला मिळतोय रामवाडी संघाचा. यास वैयक्तिक धावांचा जर विचार केला तर त्याने वैयक्तिक धावा जोडल्या गेल्या तर तब्बल 8. यस म्हणजे 10 पैकी 8 धावसंख्या त्याच्या बॅटमधनं आल्यात, एक वाईडच्या जोरावरती आणि एक धाव जी जमवली गेली ती साहिलच्या बॅट माध्यमातून. म्हणजे थोडीशी खराब रणनीती म्हणेन मी रामवाडी संघाची. नवीन फलंदाज गिरीश मैदानाकडे. दरम्यान यापुढील होणारी मॅच टीम ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव आणि वकी स्पोर्ट्स महापोली बी. इनिंग ब्रेकच्या आधी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीच्या कक्षामध्ये हवेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पुढचा चेंडू, इथे देखील विकेट घेण्याची संधी आणि पंचांचा इशारा, फलंदाज होतोय बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, पंचाने इशारा केलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 10 या आकड्यावरती आणि विकेटचा जर विचार केला तर जवळजवळ विकेट मैदानामध्ये 7 डाऊन आहेत. म्हणजे 7 विकेटच्या नुकसानवरती 10 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 3 षटकांची समाप्ती झाली आहे आणि ती पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 4, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 3 आणि पहिल्या षटकामध्ये विकेट 1, दुसऱ्या षटकामध्ये 2 आणि तिसऱ्या षटकामध्ये 1 आणि रनआउटचे देखील विकेट आपल्याला पाहायला मिळाले. तर नवीन फलंदाज मैदानाकडे तेजस रवाना होतोय. गोलंदाज नागेश. गोलंदाज नागेश. आणखी एक चाणाक्ष गोलंदाज सज्ज होतोय
यस खोनी संघाकडे जर गोलंदाजीचा विचार केला तर विकल्प खूप सारे आहेत. जवळ-जवळ 5 ते 6 गोलंदाज त्यांच्या संघाकडे आहेत. हा चेंडू प्रहार केल्या पाठीमागे आतिश तैनात असेल, पण आतिशच्या मस्तकला दस्तक देणारा हा चौकार निघून जातोय सीमारेषेबाहेर. खूप वेळानंतर आलाय, पण नक्कीच मी असं म्हणेन देर से आए लेकिन दुरुस्त आहे. कारण की या चौकाराची गरज होती. आता कुठूनही धावा येऊ द्यात, पण रामवाडी संघाला धावांची गरज आहे आणि त्या धावा मात्र येतात आणि धावसंख्या फलकावरती 4च्या जोराने जाऊन वाढेल ती 14 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळालाय नागेशच्या विरोधामध्ये. यस फलंदाज साहिल पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज नागेश. पुढचा चेंडू इथे खोलवर टप्प्याचा होता. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. इथे आतिश चांगल्या क्षेत्ररक्षणकडून चेंडूला फेकी करेपर्यंत 2 धावा मात्र अंकित केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये ती तब्बल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 धावसंख्या फलकावरती लावली गेली आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जवळजवळ 2 जरी मोठे फटके मारले तरी पण आत्ताच्या परिस्थितीनुसार सन्मानजनक स्कोर असेल. शांत गतीचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतो. एक भयान शांतता आहे आणि आजचा वातावरण जर बघितला तर कधी उष्ण तर कधी दमट असं वातावरण पाहायला मिळतोय. त्याच्या जोरावरती काय आपण मैदानामध्ये फलंदाजांना कुठेतरी हा वातावरण साथ देत नाहीये. कारण की दमट वातावरण जेव्हा असतो तेव्हा हवेमध्ये एक जाड हवा चालू असते आणि त्याच्या जोरावरती चेंडू तेवढे ट्रॅव्हल होणार नाही. चेंडूंमध्ये जर मोठा फटका मारायचा असेल तर फटक्यामध्ये ताकद आणि टायमिंग तेवढी अचूक पाहिजे असते आणि ती साधताना कुठेतरी इथे फटके फसतात. बघा यावेळेस देखील तेच प्रात्यक्षिकता पाहायला मिळाली. फटका फसला. फटका चांगला होता नक्कीच, पण फटक्यात ताकद आणि टायमिंग कमी साधली. त्याच्या जोरावरती विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 8वा. यस 9व्या विकेटसाठी आता मात्र फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय हितेश. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल ती 16. यस जर विचार केला रामवाडी संघाचे तर सलामीच्या फलंदाजाने देखील साथ दिली नाही आणि त्यानंतर मिडल्स ऑर्डरवरती खूप सारी जिम्मेदारी होती. ती मिडल ऑर्डर देखील ढासळली आणि त्यानंतर शेवटचे राहिलेले फलंदाज आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात. यास बुरुज कुठेतरी ढासळत गेला. तो बुरुज कुणाला तरी बांधायचं होतं. ते बांधताना कुठेतरी कमी पाहायला मिळाले रामवाडी संघ आणि समोरच्या संघ कोणी संघाने मात्र त्याचा फायदा उचलला. इथे रनआउटची संधी पुन्हा एकदा. फलंदाज होतोय बाद. 9 विकेट डाऊन मैदानामध्ये. एक शेवटचा विकेट आणि आजच्या दिवसामध्ये देखील ऑल आउट होतोय की काय. कालच्या दिवसामध्ये नक्कीच मित कवाड बी संघ ऑल आउट होताना पाहायला मिळाला 8 धावेंवरती आणि इथे मात्र आज रामवाडी संघ पुन्हा एकदा ऑल आउट होतो की काय हे लक्ष लागलंय. बघायचंय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ झालाय तो धावसंख्या 17 माफ करा आणि चेंडूचा खेळ झालाय तो 4 म्हणजे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ओके माफ करा 5 चेंडूचा खेळ झालाय. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. तर शेवटचा चेंडू बाकी. या चेंडूवरती विकेट मिळाला तर आजच्या दिवसामध्ये देखील ऑल आउट होणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पण बघतोय तो विकेट मिळेल की काय. हा चेंडू इथे चांगली ड्राईव्ह पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये कल्पेश तैनात आहेत. फेकी पर्यंत रनआउटची संधी आणि ऑल आउट होतोय दुसरा या टुर्नामेंट मध्ये संघ तो म्हणजे जयदुर्गा रामवाडी संघ. यस धावसंख्या फलकावरती 18 आणि विजयासाठी 24 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 19. आणखी एक लो स्कोरिंग मॅच मैदानामध्ये. वळतोय नाणेफेकीच्या कक्षाकडे जिथे मात्र दोन्ही संघाचे कर्णधार रेडी आहेत का. एका बाजूला टीम वकी स्पोर्ट्स महापोली बी आणि एका बाजूला टीम असेल ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव.
वकी स्पोर्ट्स महापोली बी संघाचे कर्णधार पोहोचलेत आणि मी विनंती करेल ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव यस ते देखील पोहोचलेत आणि नाणेफेकी करण्यासाठी मी विनंती करेल यस मान्य श्रीयुत स्वप्नीलजी पाटोळे साहेब यांना विनंती करतोय नाणेफेकीच्या कक्षाकडे वळायचं आहे नाणेफेकीसाठी. यस सर वळतोय. तिसरी मॅच एक रंगतदार मॅच ही होईल की काय. एका बाजूला वकी स्पोर्ट्स महापोली बी संघाचे कर्णधार असतील तर एका बाजूला अनगाव संघाचे कर्णधार आहेत आणि नाण्याची ओळख सर्वप्रथम एका बाजूला ज्ञानाबाई स्मृती तर एका बाजूला जय बजरंग. यस कॉलिंग कोण देणार. यस महापोलीकडनं जय बजरंग अशी कॉलिंग आणि काय आहे जय बजरंग. यस नक्कीच महापोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. मी मान्यवरांना विनंती करेल व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. यस वळतोय महापोली संघाच्या कर्णधाराकडे. बघा सकाळपासून ज्या 2 मॅचेस झाल्या यस वातावरणाचा अभाव की पण त्यामुळे लो स्कोरिंग मॅच झाल्या म्हणजे चेंडू तेवढे ट्रॅव्हल होत नाही. 4 षटकाची मॅच असेल. निर्णय काय असेल. फलंदाजी. यस पहिल्यांदा जर बघितलं गेलं तर ज्या 2 संघांनी नाणेफेकीचा कौल जिंकला त्याने क्षेत्ररक्षण निवडलं होतं. तुम्ही निर्णय वेगळा घेतलाय. फलंदाजी घेण्यापाठीमागचा निर्णय काय असेल आणि किती धावांची मजल माराल. आम्ही 40+ जाऊ आणि आमच्यात बॅटिंग लाईन चांगली आहे ना म्हणून आम्ही फलंदाजी घेऊ. यस बॅटिंग लाईन चांगली आहे पण हा वातावरण फलंदाजांना तेवढा परिपक्व नाहीये. कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवाल. आक्रमक व्हाल की एक संयम ठेवाल. ते प्लॅन दाखवलं तुम्ही आम्ही. यस अगदी जर विचार केला तर आजची प्लेइंग 11 काय असेल आणि कोणते असे आक्रमक फलंदाज असतील ज्यांच्यावरती या टुर्नामेंटमध्ये तुम्ही जास्त अपेक्षा ठेवाल. अरबाज, आसिफ, कयस आणि मी स्वतः. यस नक्कीच तर वळतोय अनगाव संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कौल कुठेतरी हारला. नाणेफेकीचा कौल तुमच्या पक्षात असतं तर तुमचा निर्णय काय असता. क्षेत्ररक्षणच असतं. यस तुमच्या मनासारखं झालंय. महापोली संघ एक मातब्बर संघ आपल्या विभागामध्ये ओळखलं जातं. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. यस अगदी जर विचार केला तर हा मैदान आजच्या दिवसापर्यंत आतापर्यंत बघितलंय गोलंदाजांना साथ देतोय तर 40+ धावा हे जास्त वाटत नाही का. नाही एवढा काय नाही. यस नक्कीच त्यानंतर जिम्मेदारी येईल फलंदाजांची आणि महापोलीचा असं म्हणतात की गोलंदाजी हा तोफखाना आहे आणि त्यांच्या गोलंदाजांना कोणते फलंदाज आव्हान देतील. आहेत सगळे खेळाडू चांगले खेळतात. यस नक्कीच ऑल दी बेस्ट विनामूल्य टीम महापोली आणि टीम अनगाव. एक चांगला खेळ दाखवा मैदानामध्ये. तर महापोली याने मात्र नाणेफेकीचा कौल निर्णय घेतलाय तो म्हणजे फलंदाजी. तर वळतोय मॅच कडे पुन्हा एकदा. यस विजयासाठी लक्ष छोटा आहे पण छोटं लक्ष कठीण करणं हे तुमच्या हातामध्ये आहे आणि कालच्या दिवसामध्ये हे आपण बघितलं होतं. अगदी 18 चेंडू आणि जवळजवळ 44 धावांचं आव्हान असताना त्या पार पाडल्या पण शेवटच्या 6 चेंडू आणि 9 धावा पाहिजे असताना गोलंदाजाने कमाल केली. म्हणजे तुम्ही या आधी काय केलंय ते विसरा पण आता काय करू शकता ते आठवा आणि मैदानामध्ये एक चांगला लढा द्या. गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला दक्षत आणि नॉन स्ट्रायकर माफ करा स्ट्रायकर एंडला योगेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला दक्षत पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज गिरीश. पहिला चेंडू योगेशला चकवा देऊन निघून जातोय. यस बघू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा चेंडू अगदी सुंदर ऍक्शन. या गोलंदाजाची टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला उचाल मिळाली. कव्हरच्या रिशनमध्ये मारण्याचा प्रयत्न होता पण फलंदाज अपयशी ठरेल. यावेळेस चेंडूला हलक्या गतीने कट केलाय. दिशा दिली फक्त एका धावेसाठी आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या श्री गणेशा करते खातं उघडते जाऊन पोचेल 1 या आकड्यावरती. यस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू इथे कठीण प्रश्न विचारलाय. असा प्रश्न विचारावे लागतील या प्रकारचे कठीण कारण की असं म्हणतात ना की जसं आयुष्यामध्ये या जीवनामध्ये बदल करणं खूप इम्पॉर्टंट आहे तसा प्रत्येक चेंडू मागे बदल करणं हे देखील इम्पॉर्टंट आहे आणि इथे मात्र प्रत्येक चेंडूवरती एक वेगळा प्रश्न विचारला गेलाय. यस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तू शेर तो मैं सव्वा शेर जशा तसं उत्तर दिलं जातंय. बघा हा चेंडू कशा प्रकारे हाताळलाय गोलंदाज. मी म्हटलं होतं स्मूथ ऍक्शन आहे. ऑफस्टंपच्या बाहेर अगदी वाईड लाईनच्या जवळनं हा चेंडू निघून गेला तो म्हणजे यष्टिरक्षकाच्या हातात बीट केलंय फसवलंय. यस सेम चेंडू हाताळले गेले कॉपीबुक चेंडू होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुल टॉस आणि फेकू दिलं.
सीमारेषे बाहेर. बघा तुम्ही फुलटॉस चेंडू हाताळला पण योगेश सारख्या फलंदाजाच्या विरोधामध्ये कधीच नाही, कारण की याला रात्रीच्या 2 वाजता जरी उठवला आणि फुलटॉस चेंडू हाताळला तर तो त्याचा एकच उत्तर देईल, तो म्हणजे षटकार. यस नक्कीच वरुण देवता आज मात्र थोडासा नाराज दिसतोय आपल्यावरती. एकच अपेक्षा करू, एकच प्रार्थना करू की बरसू नकोस, कारण की तो बरसला तर काहीच करू शकत नाही आपण. आणि हे मित्रांनो आपल्यामुळे झालंय, कारण की निसर्गाला आपण हानी करतोय त्यानंतर निसर्ग आपल्याला हानी करतोय. आणि हे उत्तर बघितलंय. यस मी एकच म्हणेन की जेव्हा जेव्हा संधी मिळेल, ते संधी नाही म्हणता येणार पण जेव्हा जेव्हा तुम्ही एक चांगलं काम कराल तर मी एकच म्हणेन की झाडे लावा, कारण की आता जर बघितलं गेलं तर वातावरण या प्रकारे कशामुळे होतं तर आपल्यामुळे होत आहे, कारण की निसर्गाला आपण हानी पोचवत चाललोय. झाडांचं प्रमाण कमी, ऑक्सिजन लेवल ही कमी होत चालली आहे हवेमध्ये आणि दूषित हवा मात्र जास्त पसरते. दिल्लीमध्ये लॉकडाऊन याच्यामुळेच दिला होता की दूषित हवा जास्त वाढली होती. आणि मुंबईमध्ये देखील आजची परिस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये एक दिवस सर्व्हाइव्ह करणे म्हणजे जवळजवळ 2 सिगारेट एवढा खराब ऑक्सिजन आपण शरीरात घेण्या एवढा आहे. म्हणजे बघा किती हवा दूषित आहे. तर मी एकच म्हणेन की झाडे लावा आणि झाडे जगवा. या दरम्यान षटकाराच्या बाहेर जर कोणतीही कॅच घेतली तर मान्य श्री कैलाजी शेलार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे आयवा कॅचसाठी. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती एका षटकाच्या समाप्ती नंतर. यस गोलंदाजीवरती पुन्हा एकदा करण सज्ज होत आहे. यस योगेश 2 षटकार त्याच्या बॅटमधनं निघाले आणि एक सिंगल धाव. 6 चेंडूंना फेस केला आणि त्या 6 चेंडूमध्ये धावा जोडल्या गेल्या 14. हा दक्षत शिंगोले हा ब्रँड आहे खोणी गावचा आणि हा फटका विजयाचा होता. सरळ फेकून दिला 6 धावांसाठी षटकार. यासाठी 200 देखील गेले तिकडे. प्रयत्न केला होता 200 साठी पण प्रयत्न हुकला. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 20. नक्कीच विजयाचा हा फटका दक्षच्या बॅटमधनं आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो कोण असेल? यस मॅन ऑफ द मॅच कोण असेल? ज्याने यस मी असं म्हणेन की पुन्हा एकदा अभिमन्यू. यस आला चक्रव्यूह फोडला आणि निघून गेला. अभिमन्यूला विनंती करतोय. यस आतिश मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल देवीदाजी शेलार यांना. यस अप्रतिम. यस 2 नावे होती. एका बाजूला दक्षतचा देखील विचार केला होता पण आतिश याने मात्र 3 विकेट घेतले आणि